4 ऑगस्ट 2024 रोजी सामुंडी गावाजवळ पुलाचे काम चालू असताना ये-जा करणाऱ्यांसाठी पर्यायी रस्ता न काढल्याने व सावधान बॅनर न लावल्यामुळे घडलेल्या घटनेस कारणीभूत असलेले संबंधित अधिकारी व ठेकेदारांच्या हलगर्जीपणामुळे एका निष्पाप मनुष्याला आपला जीव गमवावा लागला होता। संबंधित अधिकाऱ्यांनी व ठेकेदारांनी त्यांना आर्थिक मदत देऊ केलेली होती, ती पण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही। त्यांची मुलाखत घेतली असता त्यांच्या बोलण्यातून असे समजले गेले की परस्पर 2 व्यक्ती आमच्याकडे आले आणि बळजबरीने 75,000 ठेवून गेले। आम्ही ते पैसे घेत नव्हतो तरी ते आमच्या दारासमोर ठेवून निघून गेले, पण त्यात 5,000 कमी देऊन ते फक्त 70,000च होते, असे मयत संपत शंकर घोटे यांची पत्नी नंदा संपत घोटे, मुलगा कृष्णा संपत घोटे, मुलगी पूजा संपत घोटे व गावकरी यांच्या बोलण्यातून समोर आले। नंदा संपत घोटे यांची संबंधित अधिकारी व ठेकेदार व प्रशासनाला व लोकप्रतिनिधी यांना एकच मागणी आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी व आम्हाला पैसे नको, माझ्या मुलांचे शिक्षण झालेले आहे, त्याला नोकरीत रुजू करून घेण्यात यावे व रस्त्याचे काम लवकरात लवकर चालू करावे, कारण या काळात या पर्यायी रस्त्यावर दुर्घटनेचे प्रमाण वाढत चाललेले आहे, असे सामुंडी गावकऱ्यांनी व ग्रामसेविका मॅडम यांनी सांगितले। यावेळी टाके हर्षगावचे सरपंच निबा बिन्नर, आदिवासी शक्ती सेना इगतपुरी तालुका अध्यक्ष गणेश लहामटे व सामाजिक कार्यकर्ते शिवनाथ भाऊ खाडे, संतोष लहांगे, भास्कर धोंगडे, राजेश घोटे व गावकरी उपस्थित होते। नमस्कार, मी सामुंडी गावचे ग्रामसेवक। या ठिकाणी रस्त्याचं जे काम चालू आहे ते पावसाळ्यात थोडा उशीर झाल्यामुळे इकडे जो कच्चा रस्ता जो दिलेला आहे त्यामध्ये आज गाडी एक म्हणजे पडता वाचलेली आहे, तरी सदरचा रस्ता हा लवकरात लवकर व्हावा ही विनंती। नाशिक स्टार न्यूज साठी गणेश लहामटे, इगतपुरी।